नमस्कार मंडळी, विनोदाचा पंखा वेगात सुरू करूया आणि हवेमध्ये हास्याचा गारवा पसरवूया आणि त्यासाठी सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी सबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि याच निमित्तानं चंद्रमुखीची टीम आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे। त्यांचं आपण जोरदार स्वागत करूया। सर्वप्रथम चंद्रमुखीचा नायक आणि आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आदिनाथ कोठारे। पात्र नियोजन, दिग्दर्शन सहाय्य, दिग्दर्शकाला सहाय्य अशा सगळ्याच बाबतींमध्ये हिरिरीनं सहभाग घेणारी मंजिरी ओक। महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि कुशल नृत्यांगना आमची मैत्रीण अमृता खानविलकर। तुम्हा सगळ्यांचं आमच्या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत। तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्यात, पण त्याआधी वळूया आजच्या आपल्या पहिल्या परफॉर्मन्सकडे। मंडळी, आता एका पुरस्कार सोहळ्यातील कमाल धमाल नियोजन आपण पाहणार आहोत आणि हा सावळ्या गोंधळानं गजबजलेला पुरस्कार सोहळा आपल्यासमोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर। तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। या रावजी बसा भाऊजी प्रस्तुत कैलासवासी बंडू काका राऊत सिने गौरव पुरस्कार 2022 मध्ये। को पावर्ड बाय अमृता खानविलकर लावणी डान्स क्लासेस चंद्रा आणि मंजिरी ओक अकॅडमी ऑफ हजबंड कंट्रोल। मी ओंकार राऊत या सोहळ्याद्वारे तुमच्यावर लादला गेलेला जबरदस्तीचा अँकर तुमचं स्वागत करतो। तर सोहळा सुरू झालेला आहे, तरी मला एक सोहळ्याविषयी काही गोष्टी सांगायच्या आहेत। हा सोहळा माझी आई मृणालिनी राऊत हिने सुरू केला आणि आम्हाला फॅमिली इन्कम मिळालं। म्हणजे मी एवढूसा असल्यापासून हा सोहळा सुरू आहे। मला आठवतंय तेव्हा काही विजेते ट्रॉफीऐवजी मलाच उचलून घ्यायचे। माय कॉमेडी माय कॉमेडी। तर जास्त वेळ लावत नाही, पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया। पुढचा अवॉर्ड देण्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करतो ज्येष्ठ रंगकर्मी रंजन नगरकर यांना। रंजनजी। हळू 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 हळू। हो हो हो। अगं सॉरी। हो या 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 अच्छा अच्छा या जा पाया। बस बस बस। हो हो निघा निघा निघा। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार। अरे बाप रे, आज हे का? तर म्हाताऱ्याच्या 17व्या बेरिंग मध्ये रंजन नगर आज स्किटच्या सुरुवातीलाच व्याकुळता आहे। 15 मिनिटं टिकेल। हे जे पाय थरथरतायत ते बेरिंग आहे का भीती? खालूनच म्हाताऱ्याचं बेरिंग आहे, वरचं पण बघा जरा। माफ करा मंडळी। तर पुढचा जो पुरस्कार आहे तो घोषित पुरस्कार आहे, त्याला नामांकन नाही आहेत। तर पुढचा पुरस्कार आम्ही देणार आहोत सर्वोत्कृष्ट नेपथ्य आणि विजेते आहेत ओंकार पवार। अरे अरे हिने दिला, मी काय देऊ? माफ करा। आता मी काय करू मला सांग। नाही नाही हो हो माफ करा माफ। अगं तू काय दिलास अवॉर्ड? नव्हता द्यायचा काय?
बोलले माझ्या डोक्यामध्ये तेच राहिला, मी देऊन टाकला अवॉर्ड. तुम्ही खडे खडे बदलला काय वांक्याचा? अरे बापरे, नंबर 2. ए वांक्या, तू एक काम कर, ह्यो अवॉर्ड ना या बुड्या आजोबाला देऊन टाक. मी देतो रे त्याला हा, आवड. द्या. मला बोलायला मला देऊ दे. हो, ओके. हे घे. टाळ्या. टाळ्या. वा 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 पवार, यू कॅन गो. तर विजेत्यांचे अभिनंदन. रंजनजी जाऊ नका, नाही. 2 अवॉर्ड अजून द्यायचे द्यायचेत आहेत. का? हो. देतो. हा. लवकर करा. हो. तर पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता. हा घोषित पुरस्कार नाहीये, ह्याला नामांकन आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेता कोण आहे ते बघूया. बघूया. दे. हा, तर सर्वोत्कृष्ट अभिनेता MH041517 अभिनंदन. ये नाही रंजनजी ती चिठ्ठी माझ्यासाठी होती. तर अभिनेत्याचं नाव नाही आहे MH04. म्हणलं असं MH0 नाव कोणाचं असतं? माफ करा, ही चिठ्ठी मला द्यायची होती ना, त्यांना कुठे दिलीस? सॉरी सर, तुम्हाला द्यायची होती सिटी ती, पण ते बुड्या अंकलने घेऊन टाकली. अरे बापरे, रिटर्न्स. आज म्हणजे कॅरेक्टरचा सोमवार बाजारच लावलाय तुम्ही. का करताय एवढं? तुम्ही करून काही होणार नाही. आणि हे फक्त निवडक लोकांनाच घेतात, सगळ्यांना नाही घेत. काल मला स्वप्नात येऊन बोलले तुला घेणार नाही म्हणून. काय करायचं? बेस्ट ऍक्टरची चिठ्ठी कुठे? सॉरी सर, ते कुठेतरी गिरली वाटतं. अरे ही काय भाषा आहे? अरे गिरली. नाही, मला कळतंय रंजनजी. आपण पटकन जाऊ शकतो. सर मी 2 मिनिटात रिटर्न मारते सर. 2 मिनिटं सर. रिटर्न नको. पळ. काय बोलली? पळते. तू इकडेच थांब, मी जाते. मी इकडेच आहे, तू पळ. मी पळते, पण तू इकडेच थांब. ट्रॉफी घेऊन मी घेऊन येते ते. मी ट्रॉफी घेऊन अगं, ये जाऊ. पळ. पळाली ती. माफ करा रंजनजी, माफ करा. थोडा घोळ झालेला आहे मला. थोडं नाही रे, मगापासून फक्त घोळच होतोय. काय आहे ना राऊत, ह्याच्यावर आहे ना बॉडी पेलवत नाही रे. सेन्सेशन संपल्यासारखे वाटतात. ह्याचा काही उपयोगच नाही असं पाणी देऊ वाटतं. का तुम्हाला? पाणी देऊ का थोडं? आता काय रोपं लावू याच्यात पाणी टाकून? सर हा अवॉर्ड अर्जंट मध्ये सलटवायला सांगितलंय सर. सलटवायला कोणाचा अवॉर्ड आहे? दे. अवॉर्ड कोण? मी सलटवतो. एक आहे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन पूर्व अभिनेता आदिनाथ कोटारे. हा कुठला अवॉर्ड आहे? हा कुठला अवॉर्ड आहे? हे घ्या. हा अवॉर्ड कुठला आहे? नाही. अरे या. हो कंट्रोल. या. अजिनाजी आले आहे. द्या पुरस्कार, द्या आता तो पुरस्कार. दे. सर 2 शब्द बोला ना. कशाला? का बोला सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद बोलले. चंद्रमुखी आमचा सिनेमा, त्यात दौलत देशमाने ही भूमिका मी साकारली आहे. बस ठीक आहे. आणि सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच मला तुम्ही अभिनयाचा पुरस्कार दिलाय. माझा अभिनय बघण्याआधीच खरंच खूप भारावून गेलोय मी. थँक्यू सो मच. बस झालं. आहेत. थँक्यू सर. कोणी द्यायला सांगितलं हा पुरस्कार? प्रदर्शन पूर्व ऍक्टर. अरे कोणी सांगलं? हेमंत भाऊंनी सांगितलं हे? सरांनी नाही सांगितलं हे. मागे ना ते मंजिरी मॅडम भेटल्या, तर त्या बोलल्या की माझी सगळी वार्ता झाली आहे, तर तुम्ही अर्जंट मध्ये हा अवॉर्ड
रंजन सर जरा नाजूकपणे हाताळावा लागणार आहे हा मॅटर. काय हा आपण चिडचिड करायची आणि कोणाला तरी रील बनवायला लागायचे घरी असं नको व्हायला. तर आपण ते सांभाळूया थोडं. उद्या नाही तर समोर बसून आपल्यावर कोण असणार असं नको ना. हा तर आपण पुढच्या अवॉर्डला जाऊयात. अरे चला लवकर आज चला यार लवकर. अरे ओंकार, अरे अशा का आहेत रे काय नाही म्हणाले बाईंनो, काही म्हणाले नाही. तर प्रेक्षक जरा घरगुती कार्यक्रम असल्यामुळे थोडा तर पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रदर्शित चित्रपट विभाग सर्वोत्कृष्ट अभिनेता. आता या सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट फिल्टर पाण्याचा काय पण अभिनेता गौरव मोरे. कोण आहे हा? गौरव मोरे. अरे यांचा मी इथून डान्स करतोय. थांबवा त्याला. राहू द्या. ट्रॉफी द्या. रे बाबा. हे काय दिले? सर्वोत धरणीमुद्रण. हा काय अवॉर्ड आहे? धरणीमुद्रण. एक मिनिट मला बघू. धरणीमुद्रण लिहिलं त्याच्यावर. सर्वोत ध्वनी मुद्रण आहे ते. गौरव अरे हा कुठला अवॉर्ड दिला मला? मी कोण आहे? बेस्ट ऍक्टर ना. द्या ना मला तो. एक बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड कुठे? सर लई ढूंढला कुठंच नाही भेटला सर. काय भेटला? सापडला म्हणणार. कोण बसलाय समोर? कमेंट्स अर्ध्या त्याच्यावर जातील. भेटल्या सापडल्यावर. सापडला का नाही सापडला? रांगेत नव्हत्या का लावल्या ट्रॉफीज? सर मग कसा नाही सापडला तो? हेमंत कुठे? हेमंत सर तर तिकडे खोपच्यात ते कृतिका आणि लतिकाला नेपथ्य व्यवस्था शिकवतायत. काय काय शिकवतायत? नेपथ्य व्यवस्था. तुला आता कानफट फोडून मी नेतात. हेमंत पाय माझे दुखायला लागले रे. माफ कर हेमंत. शरीर तरंगत असं वाटायला एक लागलं. मिनिट रंजन सर आय एम सो सॉरी. काय चाललंय? अरे किती घोळ घातलायस तू? माझ्या बाबांच्या नाटकात टेपऱ्या होतास म्हणून मी तुला ही जबाबदारी दिली ओळखीचा म्हणून. तर एवढा घोळ घातलास. काय ट्रॉफी आहेत? सर गोंधळ झालाय सर थोडस. मला माहिती आहे गोंधळ झालाय. का झाला? सर बॅकस्टेजला ना अंधार आहे सर. पोरी नाही ना ते ट्रॉफीवरचं नावच वाचायला वेळ लागतोय सर. बॅकस्टेजला अंधार नसणार तर माझ्या स्टेजवर असणार का? नाही सर. अरे बॅटऱ्या घे ना. टॉर्च मार आणि बघ. मोबाईलची बॅटरी डाऊन आहे सर. मारेन. सर ऐका ना सर, आमच्या सरांना डाटू नका ना प्लीज तुम्ही. त्यांची काय मिस्टेक नाहीये. ऍक्च्युली सगळा घोळ ना त्या विजयनी घातलाय सर. विजय कोण? त्यांनी ना टेबल लॅम्पचा गुलूप फोडला. बल्ब म्हणतात त्याला. बल्ब. हा सर. गुलूप. हा सर तो फुटला सर. आम्ही पण अशी काचा सांभाळत चालतोय सर मागे. अडचण नाही सर. फटाक करणं आवाज येईल ना मी मारण्याचा. कोण आहे त्या मुली? सर आम्ही ह्या दम्म सरांच्या शिबिरातले स्टुडंट आहोत सर. आमचे सर आहेत. हे तंब सर नाहीयेत ते. आमचे सर आहेत ते. नाही बाबा. असू द्या शिबिरात इथं नाही. ए पोरी. अरे काय चाललंय हे? शिबिरात आहे. त्यांची पद्धत आहे अशी शिकवायची सर. आम्हाला ऑन फील्ड एक्सपिरियन्स मिळावा म्हणून आम्हाला इकडे घेऊन आले आहेत ते. ए बाबा दे ना माझा अवॉर्ड. जाऊ दे ना मला. बाबा बसते खाली यार. मी अवॉर्ड देतो तुम्हाला. अरे तुम्ही मला काय टेन्शन घेऊ नका सर. मी आतमध्ये जाते आणि अशी झाडी मारून परत येते सर. हा सर लगेच. झालं काय झाडी मार जा. इकडे थांब ट्रॉफी घेऊन मी येते. आम्ही दुसरी ट्रॉफी तू इथे जाऊ तुम्ही नको. अरे जा का बाई. जा तिकडे. सर
रागू नका सर. अरे रागवू नका म्हणजे रागवू नका. त्या कोणीशी मी तुला सांगितलेलं प्रोफेशनल मुली पाहिजेत म्हणून मला प्रोफेशनल अशर्स हवेत. तू इथे या शिबिरांच्या मुलींना तू इथे कामाला लावतोस. नाही सर सॉरी सर ते ट्रेनिंग दिलंय सर मी त्यांना. हे दिलेलं ट्रेनिंग आहे. हो सर सर आपल्याला प्रोफेशनल परवडणार नव्हतं त्यांना बजेटच नव्हतं. बजेटचं काढू नकोस. ह्या कोण आहे त्यांना तू काय अभिनय शिकवणार सर मी होता? त्यांना आहे ना असं काम करता करता शिकता येईल बा म्हणून आणलंय नाही सर सर. आम्ही सगळे अभिनय शिकणार हे आहोत पहा. म्हणजे कायिक वाचिक आणि नाशिक. एक मिनिट सर एक मिनिट. नाशिक अभिनय मला सांग व्याख्या सांग. नाशिक अभिनयाची व्याख्या काय? अहो सर आमचं हे हेतंब सरांचं आहे ना हेतंब. हा नाशिकला आहे ना हे आहे फार्म हाऊस आहे तिकडं जाऊन आम्हाला अभिनय शिकवणार आहे नाशिक अभिनय. तू कर गप्प बस. काय बोलते ही? अरे द्या ना माझा अवॉर्ड द्या ना जाऊ दे ना रे मला. या बाबाच्या बाजूला मला उभं केलं जाऊ दे ना. नाही माझ्यासोबत हा पण अजून इथेच आहे रे. गौरव आवड सर दे. आता मी कुठे जायला पाहिजे तुमच्या म्हणणं? गौरव सर मी प्रियाला पाठवलं. लगेच. ए, प्रिया बाळा बरी बाळा ए बाई पटपट ये. घे माझ्या तर सर्वोत्कृष्ट अभिनेता गौरव मोरे. घ्या. एवढ्या मोठ्या पुरस्काराला नाही म्हणायचं. घ्या. अरे हे केळं आणि किती दिलेत 5? कुणाचा लास्ट आहे हा? सॉरी सॉरी मला माफ कर. हे अरे तुम्ही या एकच हे काय आहे? नाही ते हे सापडत नव्हतं ना ते ॲवर तर मग चंदू म्हणाला की नाश्ता मारायला सांग सगळ्यांना. नाश्ता मारायला एक काय बोलते रे ही बाई? सर. ठीक हा काय ग? ते वेफर पण आहे वेफर आहेत. ते चंदू बसला तर तू राय वेफरचा तो पण आणू का? तो आणायचाय. आडवं केळं घालीन घशात मी. आडवं सर. गप्प बस. सर रागू नका सर पोरगी गोंधळली सर. ए यार द्या ना मला माझा अवॉर्ड. सॉरी सर बसू नका तुम्ही. काय भाषा आहे यांची? काय शिकवतोस तू त्यांना शिबिरात? इथे आहे हा? इथे आहे. तूच हा. अरे नाट्य शिबिर म्हणजे काय असलं पाहिजे? तू बाजार केलास का रे त्याचा? हा? नाही. तुला आम्ही बघतो. आणि पोरींनो तुम्हाला खरंच जर अभिनय शिकायचा असेल तर चांगल्या शिबिरात जा. लक्षात घ्या कला ही अशी गोष्ट आहे जिचा आदर केला पाहिजे आपण. अशा ठिकाणीच अभिनय शिका जिथे कलेचा प्रचार आणि सेवा करता येईल. यांच्याकडे नका जाऊ. माझ्या तू नाट्य शिबिरामध्ये ये. भरत मुलींचं नाट्यशास्त्र शिकवतो मी. म्हणजे तर भरत जाधव पण येतात आणि टीना मुनीम पण येते. ह्यांचं तर वा पुरस्कार सोहळ्यामधला हा चिवचिवाट फारच छान होता. मस्त. हास्यरसिक प्रसाद दा काय म्हणाल? फार विलक्षण इव्हेंट होता आणि फार उत्तम कॅरेक्टरायझेशन होतं. हेमंत ही जी नाट्य शिबिरं असतात ही कधी कधी प्रचंड फायद्याची ठरतात, कधी कधी प्रचंड महागात पडतात. मंजू मला नाट्य शिबिरातच भेटली. पण म्हणजे मी फायद्याचं म्हणलं ते पहिलं. बरं मंजूताई तुम्ही जे विंगेतून या सगळ्यांना सांगितलं त्यांनी निभावलंय का? काय म्हणाल? अरे किती दुष्ट आहात सगळे. मलाही सोडलं नाही तुम्ही. आणि ते रीलचं जे काय आहे ते मी सांगते. एक मिनिट. मुळात ते सगळे रील त्याला करायचे असतात आणि मला करायला माझ्यामुळे तो नाही करत. कळलं ना? पण एका गोष्टीवर माझा विश्वास आहे की सत्य कितीही लपवलं तरी या पद्धतीने बाहेर पडतं. या रेटनी मी खूप सत्य बाहेर सांगेन की मी लपवली आहे. आता हे शिबिर तुला खूप महागात आज मजा येणार आहे. आज मजा येणार आहे. घरचे विषय इकडे काढायचे नाहीत. हा घरचे विषय इकडे नाही काढायचे. नाही पण हे कमाल आहे. या दोघी काय वेळ आहेत अरे तुम्ही दोघी. खलास तुम्ही सगळे बापात यार. ग्रेट. थँक्यू मंजूताई. थँक्यू गाईज. मंडळी घरातील माणूस गेल्यानं डोळ्यात पाण्याचा टिपूस घेऊन बसली आहेत काही मंडळी. तुमच्यासमोर ही आगळी वेगळी शोकसभा घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. ताई
ताई आपल्या हातात होतं का आता? ज्याला जायचं होतं तो माणूस गेला ना. अण्णा गेले, आता आपण काय करू शकतो का? अण्णा गेले. अण्णा गेले. ताई अण्णा गेले. अण्णा. ताई ताई सावर स्वतः. ताई 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 त्रास करून घ्यायचा नाही ताई. आता आवर स्वतःला. कशी आवरू? अंगी बनवा पेटला कशी सावरू? नाही मला ताई ताई इकडे ताई ताई इकडे ताई ताई इकडे इकडे ये बस ताई 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 चौघुले काका आले. ताई रिएक्शन. हो सॉरी. बस नाही बस बस बस. अण्णा गेले. अण्णा गेले. जाऊ दे माझे. ताई हे दुःख आवर आता. ताई ताई असं करून चालणार नाही. हे दुःख आवर आता. नुसतं दुःख नाही, वजन पण आवर म्हणावं. अहो एवढ्या जोरात पडलं माझा शुभ लाभचा स्टिकर झाला असता आता माहिती. असं नाही ना एकदम करून चालणार. मी माफ करा, मी माफी मागतो. काय आमच्या अण्णांचं आमच्या ताईवर आणि ताई सांडण्यावर खूप प्रेम होतं. नाही बरोबर आहे, पण एकदम मग माझ्या घरात पण हा सीन झाला असता तर मग प्रॉब्लेम झाला असता ना. असं मी वरत बसतो. ताई तुम्ही वर बस. अण्णा सावकाश. ताई दुःख म्हणजे ताई हे कभी खुशी कभी गम मध्ये रडतायत का? वाटलं मला. अरे याला काय अर्थ आहे? नाही वाटलं मला. आमच्या अण्णा गेले. गाणं काय मला तसं वाटलं, असं टोन वाटलं. गाणं म्हणजे नाही गाणं नाहीये, पण एकदम झालं काय म्हणजे मला काय झालं, मी सकाळी मार्केटमध्ये गेलो, बायकोनी मला फोन केला की असं असं अण्णांचं झालं. पण डायरेक्ट मार्केटमधून मी इथेच आलो. काय झालं काय नक्की? कालपर्यंत ठणठणीत होते, सकाळी केस कापायला सलून मध्ये गेले. सलून मधून येताना गल्लीमधून कोणीतरी ताजी मारली. अण्णा भिरभिरले. अण्णांना ताजी मारली कोणीतरी? अण्णांना कोणीतरी ताजी मारली. मग ते भिरभिरले तशाच अवस्थेत सोसायटीचे गेटवर आले. तर आमच्या सोसायटीचा वॉचमॅन आहे ना, त्यांना त्याने बघितलं आणि घपकन ऑपिंगो मारला. वॉचमॅनने अण्णांना ऑपिंगो मारला? हो का? कसं काय? काय आमचे अण्णा आहेत ना, ते वॉचमॅन बरोबर ऑपिंगो बेटिंगो खेळायचे.
का म्हणजे त्यांची सवय अण्णांले कष्टकऱ्यांविषयी अशी विशेष सहानुभूती होती. बरं बरं. त्यांना योग्य मार्गात आणण्यासाठी ना ते कायम अशा वेगवेगळ्या कल्पना करायचे. अच्छा अच्छा. म्हणून वॉचमनची त्यांना ना ते ओपिंगो बेटिंगो लावलं होतं. अच्छा अच्छा अच्छा. मोलकरणीशी बी स्टॅच्यू लावलं होतं. मोलकरणीशी स्टॅच्यू लावला. हो. मोलकरींना शाव घडल्या जागेत जर असली ना की ती लगेच स्टॅच्यू करायची. पण आमच्या एका विशिष्ट ठिकाणी असे स्वतः स्टॅच्यू झाल्यानं आता फोन ऑफ करीन. अरे काय चाललंय? अरे यार कसं तुम्ही अहो अण्णा गेलेत ना. हे काय चाललंय? मुळात इथे भिंत आहे. इथे मुळात भिंत असताना तुम्ही काय इथलं बघू नका. आणि हा पण विचित्र रडत आहेत ना. असं करू नका ना. अशी कभी खुशी कभी गम झाला. आता हे असं नका. ओ ताई ओ क्या ताई ताई बोल. अण्णा काय झालं? अण्णा हो हो. काय म्हणतात त्या? काय म्हणतात? अण्णा अण्णा नान्ना म्हणजे अण्णा ताई ऐका ताई हे करू नका. हे बघा ताई मी आहे. ताई ऐका. हे बघा ओ ऐका इकडे बघा. हा अण्णा गेलेत ना. हा हे बघ दोन्ही हात द्या तुमचे दोन्ही हात द्या. हे बघा शांत राहायला पाहिजे. मला सांगा काकांनी प्रसाद म्हणून आंबे आणले. जा आतमध्ये नेऊन ठेव. नाही. अरे नाही. आंबे त्याच्यासाठी नाही आणले. घरी पाहुणे येणार. बायकोनी सांगितलं मला. नाही ताई बोलली प्रसाद आहे. अरे ताई गेली ह्याच्यात. नाही एक मिनिट. अहो हे आंबे माझ्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणून आणलेत. मी प्रसाद म्हणून नाही आणलेत आंबे. हा ठीक आहे. अरे हरकत नाही. तुम्ही काळजी घ्या. दुःखाची वेळ आहे. कशी दिले डझन? काय आपल्या हातात असतं का? देवाच्या हातात असतं. आपण नाही आंबे कसे दिले डझन? 1000 रुपये डझन. देवगडचे आहेत? हा ना हे आहे देवगडचे आहेत. चोखायचे आहेत? काय चोखायचे आहेत का कापून खायचे आहेत आंबे? आम्ही चोखायचे आहेत. कापून खायचे तर अण्णा गेलेत. त्याचं आपण काहीतरी बोलूया. काय होते स्किटच्या मध्यावरून एकदम विषय बदलला होते. अण्णा गेले. हा अण्णा माझ्या अण्णांना आंबा खूप आवडायचा. आंबा कोणाला आवडत नाही. आता असे दुपारी ना गॅलरीत उभे राहायचे आणि ना असे चोखत बघा आणि ना संध्याकाळ झाली की ते बाठीचे धागे अडकतात ते काढत बसायचे. आपण काय करणार आता? त्याला आठवणी असतात. एकदा तर दुपारी आंबा खात उभे होते गॅलरीत. माकड आला आणि कानफडीत मारली. अण्णांच्या का? त्याला पण आंबा हवा होता ना. ओंक्या आता त्या माकडाने कोणाच्या कानाखाली मारायचे रे? काय सांगायचं त्या माकडाला? अण्णा पाडाला पिकलाय आंबा ओंक्या मला ना
हे दुःख आता ऐका ऐका हो 2 आंबे द्या. हे बघा ताई, आता ह्या सगळं दुःख विसरायला हवं तुम्हाला. दुसरीकडे मन रिझवायला हवं. अनेक गोष्टी आहेत. वाचन करा, गाणी ऐका. चंद्रमुखी नवीन पिक्चर येतोय. नाही, ते आधी ऍक्च्युली बताशावर गाणं होतं. मग अमृताची ओळख निघाली म्हणून मग ते फिरवलं. हे केलं. म्हणजे त्याचा तो नाहीये, म्हणजे तो मुद्दा नाहीये. पण मुद्दा हाच आहे की तुम्ही मन रमवलं पाहिजे ना त्याच्यात. ताई, ती अगरबत्ती बघ कशी वाकडी झाली आहे. त्या स्टँडचं काही ते कर. अगं ताई, मी ते कधीपासून करतो पण ती नीट नाही राहत. काय करू? अरे काकांकडून एक आंबा घे आणि त्याच्यात खोच. हे आता तुम्ही हे जास्त करायला लागलं. तर तुम्हाला आंबा हवाय का? नाही. मला सगळ्यांना आंबा हवाय का? हे चुकीचं आहे तुमचं. सारखं आंब्यावर तुम्ही काय लक्ष देताय? तुम्ही काय सारखं आंबा करताय हो? आमचा एक माणूस गेला इथे, त्या धक्क्यात आम्ही सावरतो. तुम्ही आंब्याचं काय कौतुक सांगताय? सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. असं कसं म्हणायचं तुम्हाला? आम्ही कशातून जातोय आम्हाला आमचं माहिती आहे ना. पण हे पण 4 महिने आम्ही त्याच्यातून जातोय. 4 महिने म्हणजे? म्हणजे मला कळलं नाही. 4 महिन्यांपूर्वी अण्णांचा ऍक्सिडेंट झाला होता. अण्णांचा? हो, बस सांगतो. बस काय झालं, काय होतं पण? सांगतो काय झालं. कसं सांगू तुम्हाला? 3 आंबे द्या. नाही आंबे मी देतो, परत देतो. फक्त सांगतो. हे बघा, समजा हे आमचे अण्णा आहेत. आणि त्यांचे मित्र सावंत काका. ते दोघे रिक्षेतून जात होते. रिक्षेतून जात आहेत आणि समोरून एक टेम्पो आला. भरधाव वेगानं टेम्पो आला आणि बापरे, कल्पना नव्हती. कल्पना 4 महिन्यापूर्वी झालं. 4 महिन्यापूर्वी झालं. काय झालं तुम्हाला सांगतो. पण त्यांना लागलं असेल का? लागलं. हे बघा, हे सावंत काका आहेत ना. सावंत काकांचा पायच कापला होता. परफेक्ट. आय डिडंट नो अबाउट इट. आय मीन पाय कापला सावंत. सांगणार तरी काय आम्ही. मग एकच पाय कापला का? काकांचं काय झालं, हाताला थोडं लागलं. नंतर थोडा मुकामारही लागला. त्यामुळे त्यांना कसं बसं आम्ही दवाखान्यात नेलं. पण अण्णांचं म्हणाल तर अण्णांच्या पायालाही लागलं, त्यांच्या पोटालाही लागलं, त्यांच्या पाठीलाही लागलं आणि डोक्यालाही लागलं. अरे बाप रे, वाटलं नव्हतं. काही कळवलं पण नाही हो. घरी स्नेहल पण काही बोलली नाही मला. आम्ही कळूच दिलं तर सांगतील काय तुम्हाला? काय सांगताय की? आणि मग रिक्षाचं काय झालं? रिक्षा 1 मिनिट द्या इकडे. रिक्षेची अवस्था या बाटीसारखी झाली. रिक्षेचं काय चुरलं नाही. अरे बाबा, हे खरंच कल्पना नव्हती. हे पण या सगळ्यामध्ये अण्णांची चूक होती. नाही, असं कसं म्हणतो? म्हातारा माणूस आहे. मग काय झालं? त्यांनी वेळेत जर प्रसंगावधान दाखवलं असतं ना तर हा अपघात टळला असता. हो, प्रसंगावधान कसा माणूस दाखवणार? 80 वर्षाचा माणूस नाही. नाही, मी सांगतो तुम्हाला. आता बघा 1 मिनिट बघा. अण्णा हे सावंत काका आहेत. हा टेम्पो इथेच आहे. ते रिक्षेतून जात आहेत. भरधाव वेगाने समोर टेम्पो येतोय. त्यांना ज्या क्षणाला कळलं की टेम्पो आपल्याकडे येतोय त्यांनी फक्त उडी मारून पळून जायला पाहिजे. म्हणजे टेम्पो कसा त्याच्या स्पीडने कुठेतरी गेला असता ना. पण हे कसं शक्य आहे? म्हणजे त्यांना कसं कळणार ना? म्हातारा माणूस आहे ना तो. मान्य त्यांना हे करता नाही आलं. पण त्यांनी निदान ते रिक्षेत बसले होते. हो, बसले होते. समोर टेम्पो आला. भरधाव वेगाने आला आणि नाही, उडी मारून जाण्याची आयडिया चांगली होती. अच्छा. टेम्पो जागच्या जागी फिरला असता तो पण गेला. अच्छा. पण एनिवे, पण आता शेवटी काय नियती असते बघा. नियती बघा ना, जे व्हायचं होतं ते झालं. हॉरिबल झालं. असो ताई, काळजी घ्या स्वतःची. येतो मी. चला. अण्णा, तीनच आंबे उरले? अहो, मी 1 डझन आंबे आणले होते ना. 3च आंबे उरले त्याच्यात. बाकीचे कुठे आहेत? हल्ली डझन मध्ये 3च आंबे असतात. तुझ्या मुलींना जुजबी तर मिळूच शकते. महाराष्ट्राची
परफॉर्मन्स कडक. हापूस आंब्याप्रमाणेच गोड दिसणाऱ्या आणि असणाऱ्या अभिनेत्रीला विचारूया तिला कसा वाटला हा परफॉर्मन्स. अम्मो. सम्या दादा आय लव्ह यू यार. आणि वनिता ओ माय गॉड मला इतकं आवडलंय. तुझा वावर होता संपूर्ण स्टेजवरती आणि तू खाऊन टाकलंस या चौघांना लिटरली. आणि मी तुमची खूप मोठी फॅन आहे आणि मला तुम्ही ते जे काही केलं ते मला फार आवडलं. आणि म्हणजे मी तुमच्याशी बोलत बसू शकते इतकी मी तुमची फॅन. ओमक्या तुझ्याशी बोलताना आवाज त्याचा दुसरा ऍक्ट गेला ब्लँक झाला तो आता. त्याचा दुसरा ऍक्ट आता तो करणार नाही. तुझं काम बघून महाराष्ट्रातली जनता होते क्षणोक्षणी सुखी. प्लीज विसरू नको तुझी चंद्रमुखी. ओमकार जोक्स आपण ती सिरियसली तुझी फॅन आहे. तिला खूप काम आवडतं तुझं. थँक्यू मॅडम. मंडळी, खानदेश सपूत श्यामसुंदर राजपूत बनला आहे एका बँकेचा मॅनेजर आणि त्याच्याकडे लोन मागायला आली आहे पुन्हा एकदा तीच अतरंगी फॅमिली. अर्थात चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, कोकणची सुकन्या रसिका अँड द वन अँड ओनली दत्तू मोरे. एक्सक्यूज मी जानेमन. अरे काही काय बोलताय तुम्ही? तुम्ही जानेमन आहो ना? कुठल्या अँगलने मी तुम्हाला जानेमन वाटतो? बघा नाही ते तसं नव्हं. ती काउंटर नंबर 5 वर बाई बसली ना, ती आम्हाला म्हटली तुम्हाला लोन पाहिजे असेल तर जानेमनला भेटा म्हणून. जानेमन नाही मॅनेजरला भेटा असं बोलली असेल ती. नाही तिच्या उच्चारांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल. मग तिच्या उच्चारांमध्ये नाही तुमच्या ऐकण्यामध्ये प्रॉब्लेम आहे. ती काय मला जानेमन म्हणेल. प्रयत्न करून बघा. बोलेल जानेमन तुम्हाला. फालतूपणा करू नका. नाही मी इथला मॅनेजर आहे कामाच्या बोला. होय काय? मी प्रभाकर मोरे चिपळूणचा पारेस म्हणे. मग मी काय करू? मला पटकन तुम्ही लोन देऊन टाका बघू. मला लय घाई आहे. अरे हो आमच्या शेजारी आहे ना पापडाचा चुरा स्वस्तात मिळतोय. तिकडे मी नंबर लावून आलोय. काय समजले पटकन लोन देऊन टाका. दत्तू पिशवी आणलीस ना? आणि हे बघा 100 आणि 500च्याच नोटात आहे. अरे लोन म्हणजे काय बाजी आहे पिशवीत घेऊन चालले तुम्ही? लोनची एक प्रोसेस असते, एक प्रोसिजर असते, काही डॉक्युमेंट्स लागतात, काही कंडिशन्स असतात. तुम्ही 1 मिनिट बसा. मी सांगतो सगळं सांगतो. बसा. हा मला सांगा तुम्हाला कशासाठी लोन पाहिजे? नाही ती आमच्या बाजूची बाई आहे ना ती आमका बोलली की तुमका जर धंदो सुरू करूचो असात तर बँकेतनं लोन गावताला म्हणून. या कोण? गावडे बाई ना? ती आमच्या सालीची मनीषा कोयराला. आणि तुम्ही कोण? अजय देवगण का जाकी श्रॉफ? त्या जाकी श्रॉफची पोटरी आहे ना ती तुमच्यापेक्षा चिकनी दिसता. वसाडे दिवस रात्र मी हाफ चड्डीवर घरात फिरत असतो तेव्हा माझी दिसली नाही तुला पोटरी? अरे घरात एवढा चिकना नवरा असताना तू जॅकीच्या पोटऱ्या बघतेस. आणि तुम्ही त्या गावड्या बाई मनीषा कोयराला करतास ते चालता? अख्खी चाल तिला मनीषा कोयराला बोलते. तुम्ही बोलताला लाज वाटणार नाही? लाज वाटणार काय? एवढं मोठं पोरगं झालं तरी बोलताला? हे बघ मला बोलू नको. विषय कुणी काढला? या वसाड्यान विषय काढला नाही. बोल ना. मी कुठे विषय काढला? कुणी काढला विषय? जी कोण गावडे बाई आहे त्यांच्याबद्दल नाही विचारलं मी. या कोण बाई आहेत त्यांच्याबद्दल विचारलं. मी काय? तुम्ही मी रशिका बर यांची बायको. असं आणि हे कोण आहे बयानभूत? हाय तो आमचं नाईलाज म्हणजे आमचं दत्तू. असं तुम्हाला स्टार्टअप साठी लोन पाहिजे का? काय असतं आणि नवीन बिझनेस साठी लोन पाहिजे का? आमच्याकडे असे चांगले चांगले ऑप्शन्स आहेत बुवा. तर मला हे सांगा आधी तुम्हाला कुठला बिझनेस सुरू करायचा आहे? आमका ना आंबावडीचं बिझनेस करायचं. आंबावडी माझा वीक पॉइंट आहे. गैर आवडते मला. आवडतं काय आंबावडी?
माझ्या हातात लय चांगली चव आहे. तुम्ही ना माझ्या हातचं खाऊनच बघा 30-40 लाखाचं लोन देताच मी घेऊन आलोय. मग घ्या एक काय 2-3 घ्या खाऊन बघा. 2 घेतो. नाही हो माझ्या हातात चव आहे. लोकांना नाव काढतात माहिती आहे. बरी काय आवडली? कमाल 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 आहे ना. एकदम टेस्टी याच्यावर पाणी पिऊ नको नाही तर पोटात दुखते काय बाकी काय. भारी भारी भारी. बरं तुम्ही हे जे बिझनेसचं तुमचं मॉडेल आहे ना ते नीट समजावून सांगा. ते मी सांगतो कसं आहे. सध्या आंब्याचा सीझन आहे त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात आंबे भेटेल तुम्हाला. पण कसा प्रत्येकाला ना आंबा असा नीट खाता येत नाही. खरंय खरंय. आंबा खाताना काय करतात लोक माहितीये काय. हा त्याच्या सालीला नाही तर कोईला थोडासा असा घर शिल्लक राहतो. मग आमचा दत्तू काय करतो काय खिडकीत असा गुलकर हात जातो ते साली कैरी सगळ्या गोला करतो आणि घरात घेऊन येतो. आणि ही आहे ना ही आमची बायको ही कचरा कुंडीच्या बाजूला पडलेली असतात बघा साली कोई त्या सगळ्या गोला करून घरात आणते. मग त्याचा घर असा आम्ही खरडवून काढतो आणि त्याच्या आम्ही वड्या बनवतो. काय समजलं साहेबांनो वखारी कशा काढतात? काय लोकांनी फेकून दिलेले चोखून दिलेले जे आंबे असतात त्याची तुम्ही आंबावडी मला खाऊ घालताय? नाही. अरे दलिंदरांनो निघा तुम्ही. ऐका ना मला तुम्हाला लोन द्यायचं नाही. असं काय करतात मोठ्या आशेने लाव. ऐका ना हे आंबावडीचं बिझनेस आहे ना लय मोठं करूचा. जगातल्या ना प्रत्येकापर्यंत आंबावडी पोहोचतली पाहिजे माहिती. ही गंदा आंबावडी तुम्हाला जगातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचवायची अजिबात नाही. इथून निघा. नाही ऐका निघा इथून. नाही काका 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 प्लीज काका आमच्यावर दया करा काका. काका मी अनाथ आहे काका. काका मला मदत करा काका. अरे तुम्ही बायना जत मारू जत कथा ना. अरे तुझे आई वडील इथे येत ना रे. तू स्वतःला अनाथ म्हणवतो. लाज नाही वाटत? नाही काका हा प्रभ्यानं मला रेल्वे स्टेशनवर असाच पाठवतो. कागदावर लिहितो मी अनाथ आहे मला मदत करा म्हणून. खूप पैसे मिळतात. का रे हो पिचकेला आंबा. तू 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 सडेल पटक तोंडाच्या पोराला तू असं पाठवतो अनाथ म्हणून आणि लोकांकडून पैसे उकळतो. तुला लाज नाही वाटत का रे? त्यात लाज वाटणार का काय आहे? नाहीये. शाहरुख काय बोला काय कोई भी धंधा छोटा नहीं होता. हाँ. और धंधे से बड़ा कोई धर्म नहीं होता. धर्म नहीं होता. तुम्ही इथून सटका. नाही का नाही नाही काका काका तुम्ही इकडे या. इकडे मी तुम्हाला सांगतो माझ्याकडे बसा. माझ्याकडे ना अजून एक आयडिया आहे काका. काका मी आणि माझा मित्र सुगंधी चड्डीचा शोध लावणार आहे. सुगंधित चड्डी? अरे हे काय म्हणजे कसं आहे बघा काका आजकाल लोक अरबट सरबट खातात अवेळी जेवतात. बरोबर. त्याच्यामुळे लोकांना ना गॅसचा त्रास होतो. त्यामुळे लोक असे खूप दाबून ठेवतात. पण कधीतरी आपलं हळूच बाहेर पडतं. तसं भारी वाटतं पण त्याच्यामुळे बाजूच्यांना त्रास होतो ना काका. त्यामुळे मी अशी सुगंधित चड्डी तयार करणार आहे ना जी गॅसचा वासना घालून पूर्ण सुगंध पसरवली सगळीकडे. आणि त्यासाठी मला 100 करोड रुपये लागणार आहेत. 100 करोड? हो. आणि मी तर टॅगलाईन पण बनवले. हो का? शेपू असो वा चिकन अंडी वास थांबवणार दत्तूची सुगंधी चड्डी. वा 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 वा. तू काय शार्क टँक बघून आला का रे? अरे हो गप्पी मासा. ही जी सुगंधित चड्डी आहे म्हणजे त्याच्यातून सुगंध कसा येईल बुवा? म्हणजे तुम्हाला आता आमची आयडिया सांगतो. मी काय करणार आहे काका चड्डीच्या मागच्या बाजूला ना जाळीवालं अस्तर लावणार आहे. अस्तर. हा आणि त्याच्यात ना सुगंधी कापूर टाकणार आहे. आणि याच्यासाठी किती पैसे? 100 करोड रुपये. 100 करोड? बाप रे. मग अख्ख्या जगात वाटायला लागेल ना सगळ्यांना. म्हणजे अमेरिका वगैरे सगळीकडे द्यावं लागणार मला. ते घेतील लोक ही चड्डी? हा घेतील ना. म्हणजे तुम्हाला बोललो ना जगात 70% लोकांना त्रास होतो तो. नाही ठीक आहे. तू या चड्डीचा डेमो द्यायला इकडे ये बँकेत. ती चड्डी घाल तो कापूर टाक मस्त पैकी. त्या कापराला मी काय करतो पेटवून देतो. म्हणजे तो कापूर पेटेल तुझी चड्डी पेटेल तो जो गॅस आहे तो पण पेटेल आणि ह्याच्या आयडियाच्या किडे ना हे निघून जातील. याच्यापेक्षा ना मी तुम्हाला आयडिया देतो. काय? तुम्ही तुमचे कपडे फाडून घ्या. फाडून? हा. त्याला अशी घाण चोपडा आणि कटोरा घेऊन बसा कुठेतरी. हे ऐकलेलं कुठे? हा धंदा कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. ही तुमची लायकी आहे. भीक मागा. छान झाला परफॉर्मन्स ॲज युजुअल. बघा हा सर असे काय म्हणतात. प्रसाद दा छान विषय छान होता. सुगंधी विषय होता. सई
भारी परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट आवडते की ही फॅमिली कोणाबरोबरही जेल होते आणि मस्त जेल होते. आय थिंक हे खूप जमेची बाजू आहे. या फॅमिलीला पुन्हा एकदा भेटायला मी खूप आतुर आहे. आणि मंडळी, याचबरोबर आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका, सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमस्कार मंडळी. विनोदावरची पायरी गाठत, टेन्शनच्या रायवळला दूर सारत, हास्याचा हापूस आंबा घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, प्रसाद ओक दिग्दर्शित बहुचर्चित सिनेमा चंद्रमुखी संबंध महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय आणि त्याच निमित्तानं आज देखील आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे चंद्रमुखीची टीम. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे. मंडळी, प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य असतं याच्यावर ठाम विश्वास असलेली सुरकी, अर्थात जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव, आज पुन्हा एकदा आली आहे विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर यांच्या पोलीस स्टेशनमध्ये. बघूया तिथे काय घडतंय. साहेब हे एक सासरे आलेत. साहेब नमस्कार. ये बघा, ये पासबुक आहे, नाही ये घराचं पेपर, नाही ये जमिनीचे पेपर आहे. एक हे इथे का मांडलंय तुम्ही? असं काय करताय? आपल्या घराण्याची आता वाटणी होणार आहे ना. तर जावई बापू म्हणून तुम्ही इकडे पाहिजे का नाही? आता तुम्हीच आमचे एकुलते एक जावई बापू. एक मिनिट, कोण जावई बापू? जास्त तुम्ही मला ओळखलं नाही. कोण आहात तुम्ही? अरे मी तुमचा सासरा. काय? हा, सुरकीचा बापूस. कोण सुरकी? कोण सुरकी? अरे तुमची बायको सुरकी. सुरकी अगं ये इच्छा, आता ये माणूस ओळखत नाही आपल्याला. आयलो ये काय करू या बाईचंही पुन्हा आली. तुमच्यामुळे ओ माय गॉड, यो दिलाचा बंद पिंजरा उघडला. आता पाखरवानी मोकळं मोकळं वाटतंय. सुरके, कोण आहेस? कुठून आलीस आयुष्यात माझ्या? छळायला. मुलीला समजवा, माझ्या प्रेमात वेडी झाली आहे ती. नाही ऍक्च्युली तुम्ही पण मला जामच आवरलात. हो म्हणजे आम्ही सुरकीसाठी ना तुमच्यासारखा जावई बापू शोधत होतो. हा म्हणजे एकदम असं धष्टपुष्ट शरीर, यष्टी अशी मजबूत. हा, मी ते कमवली आहे बॉडी. अशी उड्या मारताना हालताना तुलतुलीत पोट, असं चालताना घासताना लुबलुबलीत मांड्या, असं खुर्चीमध्ये बसल्यावर अडकल्यावरती जो एक्स्ट्रा येतो ना तो असे 2 गोले, सकाळपासून संध्याकाळपर्यंत असा अंगावरून वरगलणारा चिपचिपीत घाम. तू आधी खाली येतेस कमी आधी खाली येते. अशी पॅन्टीची न आतल्या पॅन्टीची लागलेली एकदम स्पर्धा. त्या भारी याच्यात काय इच्छा? मला वाटलं हिचीच आवड विचित्र, या खानदानी प्रॉब्लेम आहे हा. मला जावई बापू बोलायचं नाही. मी तुमच्या मुलीशी लग्न करणार नाहीये, कळलं? काय फालतूगिरी आहे? तुम्ही जबाबदारी स्वीकारा आता. एक मिनिट, कसली जबाबदारी? कसली जबाबदारी? आता प्रकरण जाम पुढे गेलेले आहे.
आजच सकाळी सुरकीने कोरड्या अशा उलट्या केलेल्या आहेत. तुम्ही बाबा होणार आहे ना मी आजोबा. ती करते ना तेव्हा चंद्रा वाटते, तू करतेस ती फेंद्रा वाटते. एक मिनिट, हे काय मला सांग, समजवले काय चाललंय इथे? हे काय नवीन निघालंय? काही नाही, मला माझी सुरकी बोलले काय तुम्ही ते येशूवरचं आपलं देऊळ आहे ना तिकडे गुपचूप जाऊन तुम्ही लग्न उरकून टाकले. मला बोलली ती. हे काय नवीन? आपलं लग्न झालंय? हो, आपल्या संसाराला सुरू झायल्या या संसार रूपी येलीवर एक गोंडस फूल उगवणार आहे. बापरे, एवढं प्रमोशन करशील? एक मिनिट, कुठलं फूल? काय बडबड? कुठलं फूल? बघा आता ते फूल आहे ना ते तुम्ही डोक्यान माला नाही तर हातान बांधा, पण हे फूल तुम्ही तुमच्या पदरान घ्याव. तुमची मुलगी खोटं बोलते. बापूस बापूस मला या खोट्या नाट्य आरोप सहन होत नाही ना, म्हणजे बालाला बी सहन होत नाही. बोला ना त्यांना काय. बापू काय फालतूगिरी आहे? तुमची बायको पोटूशी असताना तुम्ही तिला त्रास द्याल? कसली पोटेशी? आता चंद्रा करून नाचत होती ही कसली? आता खोटं खोटं वागते सगळं. नाही, मला वाटलंच होतं तुम्ही नकार देणार म्हणून मी इकडं पुराव्या सकट आयलो. ऐकलं ना, इकडं येण्याच्या आधी मी डॉक्टरांकडे टेस्ट करून आयलो होतो ना. डॉक्टरला पण बोलवलं होतं, तू अजून आला नाही. 1 मिनिट मी त्यांना फोन करून विचारतो कुठं पोहोचले. हॅलो डॉक्टर, तुम्ही कुठं आहे? आय एम कमिंग. तुमची गरज आहे, या Hello everyone. Hey. I'm doctor. That's like fertilizer. Then shall always having to personality nothing else. I shall always having to personality nothing fertilizer, giving to home and hospital nurse and oh my God. अरे बाप रे, पुरी लुंडून वरून डॉक्टर मागवलाय. लुंडून वरून डॉक्टर मागवलाय. दादूस, लुंडून वरून नाही, चुपलून वरून मागवलाय डॉक्टर. आता वसऱ्या लिवलेलं पण बोलतोस काय? Yes, I know. Fertilizer then shall always having to personality. ही सुरकी माझ्याकडे चेकिंग साठी आली होती. मी तिला बरोबर सगळं चेक केली. काय जमा दिलं? तिच्या जे पोटात जे बाल आहे ते ह्याचा त्याचा नसून ते इन्स्पेक्टर खांडेकरचंच आहे. एक मिनिट, मला आधी सांगा, हा कुठला डॉक्टर आहे जो ऑपरेशन थिएटर मध्ये डायरेक्ट त्या गेटअपवर आला? हातात कैची आहे, ग्लोव्ज आहे. कुठला डॉक्टर आहे तुम्ही आणि काय पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा म्हणजे माझ्याकडे एनडीए रिपोर्ट आहे. कुठला रिपोर्ट आहे? डेने रिपोर्ट आहे माझ्याकडे. आत्ता एनडीए बोललात. कोणी बोलला? तुम्ही बोललात. कैची गोष्टी नाही बोलला तू. काय बोललो मी? माझ्याकडे डीएनए रिपोर्ट आहे. काय समजला? कुठे दाखवा. येस, शोधिस. एक मिनिट, हा डीएनए रिपोर्ट तुझा? हो हो हो, हे खांडेकरचंच बाळ आहे. आपलाच काय समजली हो? त्या बापाने असा डीएनए रिपोर्ट लिहिला? हो हो हो, हे खांडेकरचंच बाळ आहे. असाच रिपोर्ट असतो वसाड्या, असाच. आणि हे बघ, ह्या पोरीच्या पोटात जे बाळ आहे ते तुझाच आहे. नाही नाही, मला कळलंय, मला कळलंय, मला सगळं कळलंय डॉक्टर. थँक्यू सो मच. येस, I know. Okay, take care. I'm going now. Just I'm talking about fertilizer. Yes, fee is going to come on. I saw. इकडे. What? एक मिनिट. जगताप. हा साहेब, माझं 1.5 फूट इंजेक्शन ते द्या जरा. ओके.
डॉक्टर तिकडे बघा जरा. आय नो. जगताप ते मागच्या आठवड्यात कोळीवाड्यात 3 खून झाले, त्याचा खुनी सापडला नाही साहेब. या गोट्या डॉक्टरच्या नावावर टाका. पाय पडतो डॉक्टर, पाय पडतो. लवकर बोल, कोण आहेस तू? मी बर्फवाला आहे. कोण आहेस? ते सुरकी मच्छीचा धंदा करते ना, तर तिला मी बर्फ पोचवतो का नाही. ती म्हणाली तुम्ही डॉक्टरचं नाटक नाही केलं ना तर मी तुमच्याकडनं बर्फ घेणार नाही, काही समजलो म्हणून मी नाटक केलं. तेव्हा खोटं नाही सांगित. ऐकलं? तुमची मुलगी खोटं बोलते, ऐकलं का? तुझं तुकडच करताय. अतिशय सुरसुरीत परफॉर्मन्स प्रसादा. वा वा, बहारदार, फार मजा आली. मला भीती वाटत होती वारंवार की अजय अतुल जेव्हा हा एपिसोड बघतील तेव्हा ते मला म्हणतील, अरे तुला असं नाही वाटत प्रसाद हे गाणं या दोघांवर जास्त छान वाटतं? पण मी त्यांना उत्तर देईन की नाही छान वाटत आहे. नाही फॅन्टॅस्टिक. नमक काय, आणि तू सुद्धा काय आवाज काढला आदिनाथचा तुम्ही दोघांनी. क्रेझी परफॉर्मन्स होता, फार मजा आली. वर्षभरातून कधी सुपरहिट असते इन्स्पेक्टर आणि सुरकी. सई क्रेझी परफॉर्मन्स होता. खूप दिवसांनी सुरकी भेटली. अरुण दादा, सुरकीचे वडील तुम्हीच असू शकता. प्लॅटॉनिक कडक, फारच भारी. म्हणजे आज खूप दिवसांनी फर्टिलायझर ऐकून मन तृप्त झालं. मस्त होता परफॉर्मन्स, मजा आली. मंडळी, शूटिंग 2 प्रकारचं असतं. एक असतं आपलं व्हिडिओ शूटिंग आणि दुसरं म्हणजे गन केलेलं शूटिंग. आणि जर ही 2 शूटिंग्स एकत्र आली तर बघूया काय होतं ते. तुमच्यासमोर हा धुवाधार परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अवली हास्यवीर. सर, आपल्या हिरोईनचा पहिलाच पिक्चर आहे बरं का, करून घ्या बरं का तेवढं. हा, मी आलो. ए ऐकी काय, ह्याला नीट सांग, अँगल असा लाव की लव सीन असं वाटलं पाहिजे. तू डिरेक्टर, तू सांग की मी का सांगू? अरे लगा, आता मी सांगितलं काय, तू सांगितलं काय, आणि तसं बी त्याला पाहिजे तीच करते ती. हा हे म्या लव सीन आहे बरं का, व्यवस्थित लाइटिंग एकदम जोरात हान. हा, ते मी डीआयला पाहतो. चला, आहे का सगळं रेडी बरं का? सर रेडी आहे सगळं. 2 मिनिटात सीन सुरू करू आपण. आता गेल्या 3 तास तुम्हाला हेच सांगतोयस, सुरू कधी करणार? दिस इज व्हेरी अनप्रोफेशनल. सर आता सांभाळून घ्या की तेवढं, पहिलाच पिक्चर आहे आमचा. नाही, आज प्रॉब्लेम आहे म्हणून मी नौख्यांसोबत काम नाही करत. सी, आय ऑलवेज प्रिफर टू वर्क विथ नोन पीपल. सर काय, शाहरुख सोबत पहिला सिनेमा केल्यानंतर त्याने मला बऱ्याच सिनेमांसाठी विचारलं, पण मी म्हणालो नाही, कॅरेक्टर चांगला असेल तर बोलव. तेव्हापासून मी हास्य जत्रा करतोय. का? तेव्हापासून मी हास्य जत्रा करतोय. का? कारण तुम्हाला दुसरं कोण विचारतच नाही. म्हणजे जर तुमच्या हास्य जत्रेच्या स्टेट एवढे असते की नाही, कोण विचारणार दुसरं? आणि करोना काळात कुठलं शूटिंग चालू होतं दुसरं? तेव्हा फक्त हास्य जत्रेचं शूटिंग चालू होतं. कोण विचारणार दुसरं? नाही, ते आहेच, ते एक कारण आहेच, पण आणखी एक कारण आहे, ते म्हणजे कॅरेक्टर. मला माझ्या मनासारखं कॅरेक्टर मिळत नव्हतं जे तुझ्या सिनेमामध्ये मिळालं मला. आहे का नाही? राईट. मला रोल आवडला, मी म्हटलं मी पिक्चर करणार, पण मी डायलॉग वाचले. काय डायलॉग लिहिलेत मला सांग. कोण आहे तुझा डायलॉग रायटर? कोण आहे? बोलव जरा त्याला. सत्या, बाबावल्यागत काय करतेस? तूच केला ना पिक्चर? हो. हे की मग सर बोलवते. सर मीच लिहिलंय सर. कथा, पटकथा, संवाद सर मी लिहिलंय. कथा, पटकथा, संवाद असा बोलतो तुझा डायलॉग रायटर. ह्याने लिहिलंय. ती बोलते तसं, पण लिहिते म्हणजे 1 नंबर. कोण आहे ती? कोण आहे? दत्तू मांडलेकर. कोण आहे? दत्तू मांडलेकर. चिन्मय मांडलेकर कोण तुमचे? नाही, कोणी नाही. हा. पण त्यांना मी 2-3 पिक्चर लिहून पाठवलेत.
तू पाठवलेले? हो पाठवले. काय म्हणाले ते? नाही त्यांनी मेसेजच नाही बघितला माझा. ही लायकी आहे तुझी. कोण आहे हा? काय वाक्य लिहिले त्याने? एक वाक्य याने असं लिहिलेलं आहे की सुंदरा तुझ्या व्हटांवरच्या तिलावर माझा दिल आलाय, माझा कालीज घायल झालाय, मिठीत घे. कशात जायचंय मी? सर मिठी हा कुठला शब्द आहे मला सांग. मी कशात जायचंय मला सांग. सर रोमॅन्टिक डायलॉग आहे ना. रोमॅन्टिक डायलॉग. बावळेट तुझ्या बापाने लिहिला होता रोमॅन्टिक डायलॉग असा? हा काय काय तिलावर व्याकरणाला तिलांजली दिली आहे याने. तिलांजली. तिलांजली नाही सुंदरा. सुंदरा तुडवेन ना तुला. आणि रोहित तुम्हाला काय नरेट केलं होतंस यार? कोण असतो मी? शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेला आमदार. हो. मग त्याची भाषा किमान प्रमाण भाषा असायला हवी की नाही? हो सर. सर ते काय सर आम्ही नॉन मॅट्रिक आहे ना सर, त्यामुळे आमची गावची भाषा लिहून टाकली त्याच्यात. असं तू बस तू मांडलेकर बसा. सर मी काय म्हणते, तुम्ही घ्या की तेवढं तुमच्या भाषेत करून घ्या की चालतंय मला. करा सर. काय आम्ही पोरा मिळून ठरवलंय बाबा पिक्चर करायचा. पहिलाच पिक्चर आहे आमचा आणि लय वर्ष झालं तमाशावर पिक्चरच आला नाही हो. म्हणलं दुसऱ्या कोणीतरी करण्यापेक्षा आपणच आधी करू आहे की नाही. पिक्चर म्हणजे असं करतो नाही बघाच मी आता. 6 गाणी आहे ती 6. अजय अतुलनं केली ती. कोणी केली? अजय अतुल. अजय अतुल म्हणजे द ग्रेट म्युझिशियन? ते नाही. मग हे आमच्या गावातले अजय अतुल आहे. गावातले अजय अतुल, अजय मोठे आणि अतुल गोस्वामी. काय संगीतकार आहेत. काय गाणी करते ती. आमच्या हिरोईनीवर एक गाणं केलंय. काय कुठलं गाणं आहे? आणि हे काय आहे? हे काय आहे? ही काय स्टेप आहे? सुंदरा हे गाणं तुमचं ओरिजिनल आहे? ही म्युझिक तुमची ओरिजिनल आहे? म्हणजे काय चव्हाण आमच्या अजय अतुलनं केलंय. मी स्वतः होतो रेकॉर्डिंगला. तो जण तिथं डबडी वाजवत होती तर. अरे मरशील रे, नरकात मरशील. काय चाललंय? अजय अतुलने संगीत केलंय, मांडलेकरने तुझा सिनेमा लिहिलाय, सुंदरा गाणं केलंयस. तू कोण आहेस? रोहित ओक? मग तू रोहित ओक आहे? मग हा तुझा असिस्टंट काय मंजू आहे? खरंच आहे तर. ह्याचं नाव माणूस आहे की नाही, मी ह्याला मंजूच म्हणतो. मग तो तिकडे कोपऱ्यात एक DOP उभा आहे, तो कोण आहे? हेमंत मेमाने. एक मिनिट, मला या सिनेमात काय म्हणून कास्ट केलंय? आता तुम्ही नीट केलं तर तुम्हाला क्वार्टर म्हणेन मी. तोडीस तोड झालं पाहिजे. अरे पण तोडीस तोड नाही झालं तर मग क्वार्टर बोलणार नाही तुम्हाला. अरे बिनलाजा, एवढी मोठी नावं घेतली आहेत तू, त्या दर्जाचं काम करणार आहेस का? म्हणजे काय तवान पिक्चर एक नंबर करणार आहे मी. मग अरे पिक्चरचं नाव सुद्धा तसंच आहे. काय? सुंदरामुखी. हा रेफरन्स होता, मला का नाही कळलं तेव्हा. मी का सिनेमा साईन केला असेल? हा सुंदरामुखी असा ना. यार का करतोयस तू हे? कशासाठी? का म्हणजे ह्यासनी टफ फाईट द्यायची आहे मला. बघाच तुम्ही आता, हेकडं प्रसाद ओक, हेकडं रोहित ओक, हेकडं चंद्रमुखी, हेकडं सुंदरामुखी. बघाच फक्त लोकांनी बी कळलं. मग काय कळणार आहे लोकांना? कळल त्या दिवशी. मग कळल काय? चंद्रमुखी ज्या दिवशी येणार का नाही त्या दिवशी सुंदरामुखी बी येणार. मग बघाच तुम्ही फक्त लोक कुठं गर्दी करते. सुंदरामुखी म्हणजे गर्दी म्हणजे माझा नंबर आहे 15 तिकीट 16 गर्दी नुसती गर्दी. सगळे नुसतं एवढंच बोलणार सुंदरामुखी 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 सुंदरामुखी. सुपरहिट पिक्चर एकाच दिवसात. पिक्चर झाल्या त्याच दिवशी संध्याकाळी पार्टी. शूटिंग सुरू करूया. शूटिंग चकना रेडी आहे का तू? रेडी आहे की मी. हे असं रेडी आहे. कोण आहेस तू? सर
सुंदर आहेस ना हा असं सॉरी 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 अरे काय आदब पाहिजे कसं अंग असं असंच यायचं बरं का त्यासनी सुद्धा कॉम्प्लेक्स आला पाहिजे असंच करायचं त्यांना कॉम्प्लेक्स यायला ती कोण आहे कोण आहे म्हणजे चेतना खानविलकर तिचं वर्कशॉप घेऊन तयारी केली मी तिला चेतना खानविलकर आहे आमची ती होय हे वजन वाढवायला की नाही 1 वर्ष लागलंय आणि मी आता दोन्ही बाजूला नाक टोचले पण मी नाही सांगितलं कुणाला नाक टोचलं आपल्याला सवयच नाही हा असू दे ग असू दे गरज नाही वरनं तो बघतोय शेवटी कळलं का होय गोबर तोंड्या सुरू कर सुरू कर सर 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 पिक्चर 1 नंबर झाला पाहिजे हॅसनी टफ कॉम्पिटिशन आहे 1 नंबर झाला पाहिजे बरं का सीन पाठ आहे तुमचा सगळं माहितीये मला जा मला माहितीये मी इथे बसलेलो असतो सुंदरा इथे बसलेली असते मी ढेंगा टाकून सॉरी सगळं माहितीये ढेंगाई टाकलेल्या असतात मी प्रेमाची कबुली देतो तिला मिठीत घेतो आय नो जा जरा बस 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 अजिबात काळजी करायची नाही मिठीचा सीन आहे अवघडायचं नाही मिठी मार म्हटलं की मिठी मारायची अशी अशी मिठी नाही मारायची बिनधास्त मिठी मारायची कसं आहे लक्षात घे बऱ्याच हिरोईन्सचं करिअर कुठे संपतं माहितीये हिरोला दादा म्हणतात तेव्हा तेवढा आहे त्यामुळे दादा म्हणायचं नाही प्रिच म्हणायचं प्रिच पृथ्वीचा शॉर्ट फॉर्म आहे सोपं पडेल प्रिच या नाही पण आणि जर छान काम केलंस तर मुंबईला घेऊन जाईन आणि वेगळा सिनेमा देईन काय सांगताय खरंच की काय थँक्यू ठीक आहे जाऊ दे चल सुरू करूया करायचं सुरू सर हो मी मास्तर हा चला रोल ए शाण्या त्या तुझ्या मिमाने मास्तरांना सांग आधी कॅप काढ काढ याच्या बापाने काढली होती अशी कॅप कॅमेराची कॅप काढायला सांग टफ देतोय त्यांना सर रेडी आहे ना हा चला हा रेडी रोलिंग उद्या चला हा चालू आहे सर रोलिंग चालू आहे सुंदरा कोण आहेस तू का आलीस माझ्या आयुष्यात यांनी बोलवलंय डायलॉग घेतो डायलॉग आहे माझा हा कोण आहेस तू का आलीस माझ्या आयुष्यात सुंदरा तुझ्या ओठांवरच्या तिळावर माझं हृदय घायाळ झालंय माझ्या मिठीत ये नाहीतर एकेकाच्या कानाखाली असं गोचिड घालीन जी म्या दिन टाक चाल एकेकाच्या कानाखाली गोचिड घालीन जी म्या दिन टाक मी मागू एक शूटिंग लांबवायचंय शूटिंग सुरू आहे बत्तशा काय बोलायचं ती माझ्याशी बोल ह्यासनी भ्या दाखवू नको तुझा मॅटर नाही मला तुझ्याशी बोलायचं पण नाही मी माझ्या लवरला घेऊन जायला आलोय जी दिन टाक तुझी
असेल तिकडे तुझ्या माळ्यात इथं ती माझ्या पिक्चरची हिरोईन आहे ती चेतना खानविल करायची. अरे ते माझी लवर आहे. ह्याचे तू आपल्याला इथं थांबायचं नाही. जाऊ जी हे टाक. थांब की गौऱ्या. गौऱ्या मी तुला अगोदरच बोलली होती की नाही काय तू आपला पहिला प्यार हायस पण आपला क्रश सिनेमा हाय. अरे आपल्या गावात शूटिंग चालू होतं मी कशाला चान्स सोडू. अरे सिनेमा आज आहे नंतर काय. अगं नंतर तुला माझ्यासोबतच राहायचं आहे. टाक. गौऱ्या काय नाही गौऱ्या तसं नाही हाय. हे सर आहेत की नाही हे सर मला बोलले हित्तचं माझं काम चांगलं झालं की नाही ते मला मुंबईला नेणार आहे. सर घेऊन जाणार. काय म्हणलं तुला ती मुंबईला घेऊन जाणार आहे. म्हणजे तर आंबा पिकवायचा आम्ही रस खायचा तुम्ही. बघ मित्र हे काय उदाहरण मला कळलं नाही. तुला कळत थोड्या वेळात थांब जरा. तू आता देण टाक. भिऊ नका सर भिऊ नका. मी आहे की नाही एक नंबर. मी आहे की नाही ए बत्ताशा काय नाटक करू नकोस. गण खाली घे. गण खाली जात नसते लक्षात ठेव. गौऱ्या बंदूक खाली घे. पाहुणा येते दुसऱ्या कामासाठी आले तिकडे बंदूक नाही करशील काय करशील तुझी. गौऱ्या शेवटचं सांगतोय बंदूक खाली घे. पहिलं सांगितलं तरी ऐकणार नाही जी. देण टाक. पोरांनो काढा काढा. आता होऊन जाऊ दे मग. गौऱ्या ह्यो रोहित्याचा घोडा आहे. एकदा का लोड झाला का नाही रक्तात घुसल्याशिवाय शांत होणार नाही. बर ठीक आहे. ह्यो तुझ्या पिक्चरचा हिरो आहे ना. ये टाकतो मारून बघू कसा पिक्चर करतो. अरे भिऊ नका तुम्ही. पिक्चर होणार ना आत्ताच हितच होणार आणि तो बी तुझ्या लवरलाच घेऊन होणार. अच्छा तू माझ्या लवरला टच करणार होय. कसं करू. एका गोळी तुझा मेंदू बाहेर करतो. चल काय बत्ताशा नको सांगूस. ह्यो माझा हिरो आता लवरला हातच नाही लावणार तिला किस बी करणार. मारायला करतोय किस. एक मिनिट तुम्ही भिऊ नका. मी आहे ना इथं. तुला टच करणार आहे. तू टच करून तर बघ जी. हे बघ उग भ्या जाऊ नकोस. कसला भ्या. मस्तीत कुस्ती नको. चाल रे. गौऱ्या सांगून ठेवतोय मग माझा घोडा आहे तुझा थोबाड आहे. करायचं सीन इथं बस खाली. मी म्हणे मास्तर हा चला रोल 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 रोल. आपण तिथं सीन करूया काय. इकडे बंदूक खाली. बंदूक खाली. कुठं बी जाजी. रोलिंग आहे ना. रोलिंग कंटिन्यू. सर रोलिंग आहे बरं का. इथे बसून करू. नीट असंच करू नका लगा. टफ फाईट कसं करणार मी. नीट करा हा चला ऍक्शन. सुंदरा तुझ्यावर दिल आलाय. माझा डायलॉग चेंज कर दे ना तुला आता सांगून ठेवतो. नाहीतर तुझं ब्लड काढून ना पेनात टाकून त्याच्याने पिक्चर लिहिल मी मारे ना. ए माकडा तुला लगा मांडलेकर नाव दिलं की माच करायला लागलं लगेच. माझं डायलॉग बस तिकडे खाली. माझं डायलॉग ग बस तिकडे खाली करते बंदूक. चला सू. अरे काय करते तुला गोळी घालली बरं का मी. मारली बिटी मारली. तुम्ही आला आता. तुम्ही आता जगत नसतंय. सर तुम्ही सीन करा. ऍक्शन चालू आहे करा तुम्ही. सुंदरा कोण आहे सुंदरा. चालतो. सुंदरा खाली माझ्या आयुष्यात. विराज तुझ्या ओठांच्या तिळावर माझा दिल. गौरव भाई का सॉरी हे आधीच करायला पाहिजे होतं. तुझ्या ओठांच्या तिळावर माझा दिल आलाय सुंदरा. लागली असतील मला आता. खाली बसा. मला तुमच्या आईला कुठला नाही पण तुझ्या आईला. तुझं काय चाललंय मध्ये मध्ये. गोळ्या चुकवतीये. खड्ड्यात गेला तुझा
सिनेमा नाही करायचा मला सिनेमा. सर तुम्ही करा की. मारा मला, गोळ्या मारा. मला मारून टाका. मी पुढे चालतो, मला मागून गोळ्या मारा. याच्यातून पण निघते गोळी. हे आधी कळायला पाहिजे होतं. तुम्हाला नंतर दाखवतो. तुम्ही याला सावते आता. तुम्ही याला सुंदरामुखी सुद्धा आम्हाला खूप आवडली. जोरदार टाळ्या. क्या बात है, क्या बात. या स्किट नंतर कमेंट्स ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण खूप उत्सुक आहोत. तर प्रसाद ओक, तुला मला किती टफ द्यायची असेल ना रोहित, तरी मला तुला मिठीच मारायची. मला प्रचंड प्रचंड अभिमान वाटतो या क्षणी की या मंचावरच्या सर्वोत्तम 5 प्रहसनांपैकी एक प्रहसन हे आणि ते माझ्या सिनेमाचं आहे. ये बात. आणि तुम्ही सगळ्यांनी चंद्रमुखीला, चंद्रमुखीमधल्या गाण्यांना, त्यांमधल्या प्रसंगांना, त्यातल्या डायलॉग्सला तुम्ही एवढी मोठी पावती दिलेत की मी समाधानाने भरून गेलो या क्षणी. आणि या मंचाचा, या माझ्या पूर्ण कुटुंबाचा मी शतशः आभारी आहे. टोटली आर प्लेजर. थँक्यू. मंडळी, एका लेखकामुळे दुखावल्या गेल्यात काही लोकांच्या भावना. तुमच्या समोर हा हटके परफॉर्मन्स घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले सगळे अमली हास्यवीर. हो अहो का आता संपादक साहेब, हो आता काय कोणाला कशी काय कधी प्रसिद्धी मिळेल काही सांगता येत नाही ना. हो अरे आता 4 शिव्या काय पडल्या मला, बातम्या काय छापल्या गेल्या, TV वर काय बातमी आली आणि जगाला रवी किरण बडगुजर नावाचा एक लेखक आहे बाबा याची जाणीव झाली. नाही छे कसलं काय. अरे साभार परत आलेल्या साहित्यातली एक कथा मी सोशल मीडियावर काय टाकली, एवढा गदारोळ व्हावा, एवढा गदारोळ व्हावा. नाही एक 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 मिनिट, मी का म्हणून माफी मागायची त्यांची? त्यांच्याबद्दल काही लिहिलंय मी? त्यांच्याबद्दल नाही ना, मग तेच तर म्हणतोय मी. गैरसमज हो, फक्त गैरसमज. काही घालू दे शिव्या, घालू दे शिव्या, छेच घालू दे हो. मी घाबरलेलो आहे, हो मी घाबरलेलो आहे. हां नाही एक माणूस आहे, म्हणजे एक हवालदार त्यांनी पाठवलेला. छे व्हॅन वगैरे पाठवलेली नाही आहे, एक हवालदार आहेत. हो हो घेतो, काळजी घेतो. हो हो नाही मी सांगायला म्हणजे कथासंग्रह आहे माझ्याकडे. हॅलो साहेब चहा घ्या. हो हो धन्यवाद. धन्यवाद. साहेब तुमचं लग्न नाही झालं का हो? नाही झालेलं. वहिनी असत्या तर बरं झालं असतं, चांगला चहा मिळाला असता. अतिशय गलिच्छ चहा बनवता तुम्ही. परत नका बनवू प्लीज. राहू द्या. लग्न नाही झालं म्हणजे मुलगी नाही मिळाली म्हणून का दुसरी काही लफडी? तुम्हाला काय करायचं? मला काय करायचं? तुम्ही प्रोटेक्शनसाठी आलात नाही ते काय? मग ते करा ना. इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नका तुम्ही. रवी किरण रवी किरण रवी किरण रवी किरण अण्णा सगळ्यांचा अहो अण्णासाहेबांची माणसं आली आहेत बिल्डिंग मध्ये शिरतायत. काहीतरी करा साहेब, काहीतरी करा. मला एखादी लपायला जागा सुचवता का? अहो तुम्ही पोलीस आहात ना, तुम्ही काय लपताय? मला लपवा कुठेतरी, माझं प्रोटेक्शन करा ना. तुम्हाला घेऊन लपलो असतो काय? हो तुम्हाला घेऊन नका लपू. तुम्ही एक काम करा, तुम्ही बाहेर जा, काहीतरी करा तुम्ही. हे बघा पोरांनो, ऐका थांबा. मी बघा, मी तुमच्या बापाच्या वयाचा आहे. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो.
कसं आहे माहितीये का, इथे ना यांच्या प्रोटेक्शनसाठी मी एकटाच आहे. एकटा आहे सांगू नका. तुम्ही थांबा ना, ही भोजनाची स्ट्रॅटेजी आहे. थांबा. हां मी इथे एकटाच आहे. हां तर तुम्ही कुणीतरी दोघे तिघे फक्त आते आणि विषय पूर्ण करा. कळते तुम्हाला? तुम्ही जा रे, आम्ही बघतो त्याच्याकडे. कुठं आहे कुठं आहे ती बेन? कुठं आहे ती? ए बेन आहे. नाही माझा लावले माझा लाय का? मला माझं भोजने. कुठल्या हाताने लिहितेस? मी हाताने नाही लिहित. मी कुठल्या हाताने लिहितोस? तू आमच्या अण्णांचा आणि मनीषा मॅडमचा अपमान केला, सोडणार ना तुला? भोजने करा ना काहीतरी. तुम्ही या बाजूला करा ना. तुम्ही बसा नाही, इथे बसा. या बसा. 2 मिनिटं. काय तुम्ही पेट्रोल पिऊन आलात का हो? आग ओकूनच बोलताय. तुम्ही करा. मी मला सांभाळ. नाही जेवढं झेपतो तेवढं करतो. तुमचं मारायचं ठरलंय? हो ठरलंय ना? हा. आता मला सांगा कसं मारणार? कसं मारणार? काय कसं मारणार? तुम्ही 2 मिनिट थांबा ना. तुम्ही भोजनाची स्ट्रॅटेजी पूर्ण ऐकलेली नाहीये. इथे बसा तुम्ही. मी बसतो. एकच मिनिट. हां आता मला सांगा तुम्ही यांना कसं मारणार? कानाखाली मारणार. उत्तम. हा शूटिंग कोण करणार? शूटिंग कशाला? कसलं शूटिंग? हो मामा शूटिंग कशाला पाहिजे? विचार वाटतोय. शूटिंग कशाला पाहिजे? ते बोलतायत शूटिंग नसं नाही. उद्या तुम्ही यांना मारलं याचा पुरावा काय? अरे रे मामा बरोबर बोलतोय. काय बरोबर आहे? आपण त्याला मारलं आणि अण्णा म्हटले खरंच मारलं का? आता आपल्याकडे काय प्रूफ आहे? बरोबर आहे. शूटिंग केली बने शूटिंग कर रे. दादा नको शूटिंग. ते खरंच शूटिंग करता. मी सांगतो अण्णांना ना मला मारलं म्हणून. नाही शूटिंग करतो. मी पहिला हाणतो. दिसतो का? आता पण मला सांगा हा व्हिडिओ करून तुम्ही तुमच्याकडे ठेवणार का न्यूज चॅनलला देणार? काय ऑप्शन्स देताय तुम्ही भोजने? कसले ऑप्शन्स आहेत हे? नाही पण तिकडे काय आलं म्हणजे न्यूज चॅनल कशाला भाऊ? अरे कशाला म्हणजे उद्या जगाला कळलं पाहिजे तुम्ही कोण आहेत. तिकडे अमेरिकेत बसलेल्या माणसाला घरी बसून कळेल की तुम्ही यांच्या तोंडाला काळं फसलं, यांना असं मारलंय. किती फेमस व्हाल तुम्ही. कळते तुम्हाला? चालते मग काळ फासलं पाहिजे. अटन बायाना आता काळ फासायचं म्हणतो आपण. काळ आणलं नाही ना, नुसतं मारायला ठरलं होतं आपलं. कसं काय करायचं मग आता? मग तुम्हाला अंडी चालतील? अंडी चालतील. तुम्ही कोणाच्या बाजूने आहात भोजने? अर्थात तुमच्या बाजूने. मग तसं मला पण वाटू द्या ना. तुम्ही माझ्या बाजूने आहात ते. तुम्हाला या सगळ्या प्रयत्नाच्या शेवटी नक्की वाटेल मी तुमच्या बाजूनेच होतो. ठरलं. ए बाबा तुमच्यातलं कोणीतरी इथे आज जा. फ्रीजवरती अंडी ठेवली आहेत ती घेऊन. अंडे का? अंडी घेऊन जा. सगळे ठरलं. हे एक बरं झालं. आता फक्त माझा शेवटचा प्रश्न. काय? म्हणजे तुम्ही साहेबांना असंच मारणार का त्यांचे कपडे काढून मारणार? भोजने ही काय स्ट्रॅटेजी आहे तुमची? सगळे कपडे काढू. ठीक आहे. मी काढतो. मारा इथेच आणि याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.